नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण भेटतो आहोत तो नागरिक हक्क आणि कर्तव्य आपल्या विचार मालिकेमधून. आणि त्यामध्ये नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य असतात, जसे आपल्याला हक्क हवे असतात तशा आपल्या जबाबदारीही असतात. तसंच मला असं वाटतं की पत्रकार म्हणून आपल्याला आपले काही हक्क हवे असतात, तसं पत्रकार म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या पण येतात. पण अलीकडे ज्या काही मुलाखती मी पाहते आहे त्यानंतर मात्र जरा प्रश्नच पडायला लागला. आणि अलीकडे एक दोन मुलाखती ज्या मला लक्षात राहिल्या त्या म्हणजे एक नितीन गडकरींची, ज्याच्यामध्ये राजदीप सरदेसाईंनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही एअरपोर्टला तिकिटासाठी मोदींना भेटला आणि त्यानंतर तुमचं तिकीट जे आहे ते कन्फर्म झालं का? किंवा साहिल जोशी यांनी विचारलं की लाडके पत्रकार योजना आहे का? आणि या दोन्ही खवचट प्रश्नांना तितकी चोख उत्तरं जी आहेत ती या दोघांनी म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेमध्ये दिली. आणि त्यानंतर त्या पत्रकारांचे जे चेहरे आहेत ते पाहण्यासारखे झाले होते. मुळात आधी प्रश्न हा पडतो की जांभेकरांना अपेक्षित असलेली पत्रकारिता ही पत्रकारिता आहे का? कुठेतरी भरकटलेली आणि विषांध अशी पत्रकारिता जाती आहे किंवा होतीये असं वाटायला लागलेलं आहे. एवढी परिस्थिती बिकट आहे असं मला वाटतं. कारण 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं दर्पण या नावाने. आणि त्यामध्ये तेव्हाचं जे तत्कालीन सरकार होतं इंग्रजांचं, त्या सरकारला ज्या काही त्यांच्या चुकीच्या योजना होत्या किंवा जो काही अन्याय ते विविध माध्यमातून आपल्या जनतेवरती इथल्या करत होते त्यांना जाब विचारण्यासाठी, त्याचप्रमाणे समाजामधल्या ज्या काही कुप्रथा आहेत किंवा समाज प्रबोधन घडवण्यासाठी म्हणून सुद्धा या वर्तमानपत्रामधून जांभेकर लिहित होते. पण कालांतराने जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तशी ती पत्रकारिता जी आहे ती खूप बदलत गेली आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बदलते आहे की खरंच प्रश्न पडतो. बरं, प्रश्न विचारायला सुद्धा काहीच हरकत नाही. पण आता जे पत्रकार किंवा पत्रकारिता ज्या दिशेने चालली आहे तर त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे राजकारणींची जशी काही घराणी आहेत, त्यांची संस्थानं निर्माण झालेली आहेत, त्या पद्धतीने हे पत्रकार आणि पत्रकारिता माध्यमं जी आहेत किंवा संस्था ज्या आहेत त्यांची सुद्धा आपापली अशी छान संस्थानं झालेली आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे गॉडफादर आहे. आपण आपल्या एकदा खुर्चीमध्ये बसलो की लोकांना वाटेल ते प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे किंवा त्यांना अपमानित करण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याप्रमाणे प्रश्न जे आहेत ते हे पत्रकार विचारायला लागतात. म्हणजे कसं, तर समोर जेव्हा मुलाखत घेतात हे पत्रकार, तेव्हा त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर जर त्यांना समोरच्या नेत्यांकडनं मिळालं तर त्यांना असं वाटतं अरे वा, आपण खूपच मोठा तीर मारला आहे. किंवा त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर जर मिळालं नाही इकडे, मग त्यांना असं वाटतं की बघितलं आम्ही कसं समोरच्या नेत्यांना अडचणीत आणलं आणि त्यांना कसं आम्ही पाणी पाजलं आणि कसं आम्ही त्यांना धुतलं, कैसा धुया, असा एक जो शब्दप्रयोग आपण ऐकतो आणि पाहतो. तर हे असे आपल्याला सगळे पराक्रम त्यांचे पाहायला मिळतात. तेव्हा प्रश्न पडतो की हे काय पद्धतीची पत्रकारिता असू शकते. आणि तेव्हा लक्षात येतं मंडळी की हे जे पत्रकार आहेत हे ठराविक पक्ष किंवा ठराविक विचारधारा, ठराविक नेते यांचे नकळत किंवा कधी ठरवून पायी झालेले आहेत. त्यामुळे या अशा पत्रकारांकडनं आपण अपेक्षा तरी काय करणार. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने ते पत्रकारिता करत राहतात आणि मग त्याला कुठेतरी HMB असं नाव आपल्याला पडलेलं पाहायला मिळतं. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने काही सत्ताधाऱ्यांना आणि तिथल्या घटक पक्ष असलेल्या नेत्यांना प्रश्न विचारतात तेव्हा मग तशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही विरोधकांना सुद्धा विचारायला आहेत. पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे अलीकडची 2-3 ठराविक उदाहरणं जर आपण पाहिली तर मणिपूरचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा ज्या पद्धतीने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली किंवा आता पश्चिम बंगालमध्ये जेव्हा बलात्काराचं प्रकरण झालं तेव्हा सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने तिथे आक्रमक भूमिका घेतली, त्याचप्रमाणे इथे आता आपण पाहतो आहोत राज्यामध्ये मराठा आरक्षणाने लोकसभेमध्ये मोठी भूमिका बजावली. मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न या नेत्यांनी विचारून सळो की पळो केलं विरोधकांनी,
तर जेव्हा प्रश्न यांना विचारायची वेळ येते विरोधकांना, तेव्हा मात्र शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यासारखे दिग्गज जे आहेत त्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचं टाळतात. आणि नाही पत्रकार जे आहेत ते त्यांना प्रश्न विचारत की बाबा ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळायला हवं की नको, हो किंवा नाही, असं थेट उत्तर आतापर्यंत ना कोणत्या पत्रकारांनी या विरोधकांना विचारलं आणि नाही विरोधकांनी त्याला थेट उत्तर दिलेलं आहे. तर ही जी पत्रकारिता आहे ही कशी आहे, एकमेकांना सामंजस्याची अशी पत्रकारिता आहे. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही काही मुलाखती गेल्या काही वर्षातल्या जर काढल्यात तर मला कुठेही असं मोठ्या प्रमाणामध्ये दिसलेलं नाही की राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी त्यांच्या विचारधारेला अनुसरून नसलेल्या कोणत्या पत्रकारांना काही मोठ्या मुलाखती दिलेल्या आहेत किंवा महत्वाच्या मुलाखती दिलेल्या आहेत. ही मंडळी मला कायम सेफ गेम खेळताना दिसतात. म्हणजे त्यांची जसं आपण लहान मुलांचं असतं ना की माझी बॅट असेल तर मग माझी बॅटिंग किंवा माझा कॅरम असेल तर माझी क्वीन, आणि हे जे असतं ना तशा पद्धतीने माझी मुलाखत, मग तो घेणारा पत्रकार कोण हे सुद्धा बरेचदा ही मंडळी ठरवतात की काय, असा प्रश्न पडतो. कारण यांना कधीच मी थेट आणि जसे आता हे खवचट प्रश्न मी जसं सत्ताधाऱ्यांना विचारताना पाहते या पत्रकारांना, तसे कोणतेही प्रश्न मी या विरोधकांना विचारताना अलीकडच्या काळामध्ये तर पाहिलेले नाहीये. तर हे कुठेतरी खटकतं मंडळी. आणि वाईटही वाटतं की जसं सत्ताधारी आपल्याकडे आपण पाहतो की दोन पक्ष आपल्याला पाहायला मिळतात किंवा दोन गट आपल्याला पाहायला मिळतात, एक असतो सत्ताधारी आणि एक असतो विरोधक. तसं या पत्रकारांचं सुद्धा आजकाल आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहे. म्हणजे एकतर जो असतो तो सत्ताधारी असतो पत्रकारांचा गट आणि दुसरा जो असतो तो विरोधक असतो. तर हे समाजाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने फार काही चांगलं आहे असं वाटत नाही. आणखीन काही गोष्टी ज्या माझ्या निरीक्षणामध्ये अलीकडच्या काळामध्ये आल्या त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर विदेशामध्ये जे काही पत्रकारिता केली जाते किंवा तिथे जे काही मथळे छापून येतात, तिथे ज्या काही बातम्या दाखवल्या जातात आपल्या भारताच्या कोणत्याही घटनामध्ये भाष्य करणाऱ्या, म्हणजे किसान आंदोलन असेल किंवा मणिपूर असेल किंवा आणखीन इतर काही घटना असतील, तर या सगळ्यामध्ये विदेशी मीडिया जे आहे किंवा तिथली वर्तमानपत्र असतील, वृत्तवाहिन्या असतील, हे भाष्य करत असतात. मला असं वाटतं की जेव्हा अशा पद्धतीने भाष्य करून आपल्या देशाची अंतर्गत समाज व्यवस्था आणि राजकारण याच्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न जेव्हा विदेशी मीडिया करतो, तेव्हा भारतातले पत्रकार काय करत असतात, तर इथले काही जे पत्रकार आहेत ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आज देशामध्ये भाजपा आणि त्यांच्या घटक पक्षांचं राज्य नको आहे, ते आज या सगळ्यांची बाजू घेताना पाहायला मिळतात. हे पत्रकार जे आहेत जे आपल्याला सेक्युलर म्हणवतात, धर्मनिरपेक्ष म्हणवतात, पण धर्मनिरपेक्ष म्हणवताना ज्या पद्धतीची विचारधारा ते इथे मांडता आहेत, तर मूळ आपल्या भारताचं जे आहे ते काय आहे, इथली जी आपली एक जुनी संस्कृती आहे, परंपरा आहे, धर्म आहे, हा कोणता आहे, त्या विचारांना काट मारून, म्हणजे त्याच्यामध्ये बदल व्हायला हवेत का, तर नक्की व्हायला हवेत. कारण कोणताही धर्म आणि तुमच्या प्रथा परंपरा असतील, संस्कृती असेल, त्याच्यामध्ये कालानुरूप बदल होत राहिलेले आहेत, यापुढेही ते होतील, हे माझं कायम म्हणणं आहे. तर ते होत राहणार आहे. पण पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही विचारधारा मांडता तुमची, तर ती इथल्या वातावरणामध्ये ती समरसून जाणारी आहे का, किंवा ती इथल्या वातावरणाला पोषक आहे का की मारक आहे. सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता असं वारंवार म्हटलं जातं. माझं निरीक्षण आहे ते मला असं वाटतं की जगामधला कोणताच देश जो आहे हा त्याने कितीही स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हटलं तरी तो सर्व धर्म समभाव जपणारा किंवा धर्मनिरपेक्ष आहे असं मला तरी वाटत नाही. आपली हिंदू संस्कृती ही जगातली सगळ्यात जुनी संस्कृती किंवा हा इथला जुना सनातन धर्म आहे असं म्हटलं जातं. पण तरी सुद्धा आपल्यापेक्षा तुलनेने नवीन असणारा जो धर्म आहे तो म्हणजे ख्रिश्चन धर्म. तर मग हा धर्म जो आहे तो मागून येऊन इतका मोठा त्याचा प्रसार कसा होतो आहे, आणि जे राष्ट्र स्वतःला सर्व धर्म समभाव जपणारे म्हणतात किंवा धर्मनिरपेक्ष म्हणतात, त्यांना त्यांच्या अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने जेव्हा ते आपला धर्म प्रसार करत असतात
तर तो मग योग्य आहे का? मग तेव्हा या सगळ्या पत्रकारांचं काय म्हणणं आहे त्यावर? कदाचित तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हा कुठे विषांतर आहे. तर हे विषांतर नाहीये. हा विचार आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवता, तेव्हा तुम्ही अशा ज्या प्रथा परंपरा आहेत किंवा अशा इतर राष्ट्रांचे जे छुपे अजेंडे आहेत, जे तुमच्या राष्ट्रावरती आजही वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करत आहेत, त्यावर तुम्ही भाष्य करत नाही आहात. त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही आहात. आज या बहुतांश मीडिया हाऊसेस असतील, वृत्तपत्र असतील, वृत्तवाहिन्या असतील, त्याच्यात पण विशेष करून मी महाराष्ट्रामध्ये जे पाहते आहे चित्र, तर इथले जे पत्रकार आहेत त्यांनी ठरवलेलंच आहे की देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचंच आहे. मी कधीही असं म्हणणार नाही की ही दोन्ही माणसं 100% बरोबर आहेत. त्यांनी घेतलेले सगळे निर्णय योग्य आहेत, मान्य आहे ना. पण त्यांनी कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम केलेल्या आहेत. त्याला तुम्ही कधीतरी केव्हा तरी चांगलं म्हणाल की नाही पत्रकार म्हणून? पत्रकारांची जबाबदारी आहे की त्यांनी समाजामध्ये एक विचार दिला पाहिजे आणि चांगल्या विचारांची रुजवण जी आहे ती समाजामध्ये व्हायला हवी. पण आज तसं होतंय का? तर नाही. पत्रकार जे आहेत ते वेगवेगळ्या जेव्हा घटना समाजामध्ये घडत असतात तेव्हा त्याचं भडक चित्रीकरण करत आहेत, भडक वृत्तांकन करत आहेत आणि त्यामधून तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करता आहात. जसं मी आधी म्हटलं तसं की घराणेशाही जी आपल्याकडे राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर हे राजकारणातली जी घराणेशाही ती सुद्धा विचित्र आहे मंडळी. म्हणजे कसं असतं की व्यक्ती राजकारणात येते, त्याच्यानंतर तिला सत्ता आणि त्यापासून मिळणारे लाभ मिळत जातात किंवा त्याची एक काय म्हणतो हव्यास त्यांच्यामध्ये नकळत निर्माण होतो आणि इतके त्याच्यामधून त्यांना आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळत जातात की त्यांची स्वतःची घराणेशाही निर्माण होते, संस्थानं निर्माण होतात. ती संस्थानं, वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये त्यांचेच जवळचे लोक असतात, ते तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या घरातले लोक जी आहेत, म्हणजे अगदी मुली असतील, मुलं असतील, काका, मामा, भाचे, पुतण्या जे काही आहेत ते सगळेजण आपल्याला त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्यानंतर हे जर आता टिकवायचं असेल तर तुम्हाला एक मोठा गट लागत असतो आणि तो जर गट तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला एक सत्ता गरजेची असते. आणि हे दुष्टचक्र आहे, याच्यामध्ये अनेक घराणेशाही आज अडकलेली आहेत आणि या सगळ्या चक्रामध्ये त्यांना तुमच्या समाजाशी काहीही घेणं देणं उरलेलं नाहीये. समाज शांत आहे का किंवा प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पोहोचतायत का, याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. जर ते खरंच तसं असतं तर गेल्या 60 वर्षात आपल्याकडे गरिबी हटली असती किंवा आपल्याकडे शिक्षण आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये समानता आली असती. ती आली का मंडळी? म्हणजे काँग्रेसला विरोध करायचा म्हणून नाही. आज काँग्रेस आणि म्हणजे इंडिया आघाडी आणि इंडिया अशा ज्या आपल्याला दोन विभागण्या दिसत आहेत, तर यामध्ये आजही म्हणजे जे प्रश्न 40-50 वर्षापूर्वी तेच प्रश्न घेऊन आजही काँग्रेस भाजपचं जे सरकार आहे त्यांना विरोध करत आहे. हे गमतीशीर नाहीये का? मग अजूनही जर गरिबी मिटलेली नाही, अजून जरी शिक्षणात आणि इतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये तुम्हाला वाटतंय की विषमता आहे, जातीयवाद आहे, सगळं आहे, तर मग 60 वर्ष जेव्हा काँग्रेस आणि या इतर मित्रपक्षांचं सरकार देशामध्ये आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या होती, तेव्हा मग यांनी काय केलं काम? 10 वर्षांमध्ये खूप मोठा बदल आपल्याला लगेच दिसून येणार नाही. हे मुळातून व्हायला हवं आहे. तो वेगळा मुद्दा आहे, त्यावर आपण कधीतरी बोलूच. पण सांगायचा मुद्दा हा की जसं घराणेशाही निर्माण झाली आहे की एक गोष्ट टिकवण्यासाठी तुम्हाला पुन्हा ती सत्ता हवी असते, तसं आज पत्रकारांमध्ये मला दिसतं आहे. समाजामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अशांतता निर्माण करतो आहोत, आपण चुकीचे विचार देतो आहोत, आपण देशद्रोहाला आणि चुकीच्या विचारधारेंना पाठिंबा देऊन किंवा त्याला प्रोत्साहन देऊन आपण मोठं करतो आहोत आणि यामध्ये आपलं कोणताही सामाजिक फायदा नाही. स्वतःचा फायदा त्यांचा होऊ शकेल, म्हणजे आपण अनेक सुरस कथा आपण सगळेजण ऐकत असतो की कोणाला मागच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या कोणाला घरं मिळाली, कोणाला गाडी मिळाली, कोणाला आणखीन काही मिळालं, याच्या कथा प्रत्येक ठिकाणी पसरलेल्या आहेत. प्रत्येकाला त्या गोष्टी माहिती आहेत. कोणी कोणाचं नाव घ्यावं?
पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पत्रकारिता करता तेव्हा मला या सगळ्यांना पण विचारावं असं वाटतं की तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहात का? जर तुम्ही या देशाचे नागरिक आहात तर मग तुमचं पहिलं कर्तव्य काय असणार पत्रकार म्हणून? माझ्या देशातल्या ज्या गरजा आहेत किंवा जी विचारधारा आहे, जो मूळ इथला धर्म आहे त्याला अ, अनुसरून आपण वागावं की त्या विचारांच्या विरोधातच आपण जावं? म्हणजे आपण काय करतो आहोत? म्हणजे आजही जे आपण बघतो आहोत की विदेशी मीडियामध्ये काही म्हटलं की त्याचं इतकं मोठं अ, भांडवल केलं जातं आणि त्याचा इतका मोठा बागुलबुवा केला जातो आणि ते ऐकवलं जातं की विदेशामध्ये असं म्हटलं गेलं. अरे विदेशातल्या बातम्या काय तुम्हाला महत्वाच्या आहेत? इथली परिस्थिती वेगळी आहे, इथलं वातावरण वेगळं आहे, इथली विचारधारा वेगळी आहे. इथे सुशिक्षित समाज आजही तुलनेने कमी आहे. त्याची संख्या वाढली असली तरी कमीच आहे. आजही कितीतरी लोक आहेत ज्यांना या सगळ्याशी काही घेणं देणं नाही. पण त्यांना जेव्हा तुम्ही चुकीचं वातावरण दाखवता की राहुल गांधींनी असं म्हटलं आणि ते किती चांगलं आहे आणि इकडे भाजपामध्ये नरेंद्र मोदींनी असं म्हटलं तर ते किती वाईट आहे. तुम्ही एकच गोष्ट, एकच खोटं जेव्हा 10 वेळा म्हणता तेव्हा समोरच्याला असं वाटायला लागतं की हेच खरं आहे आणि हे मानसशास्त्र आहे. आणि तेच काम गेले कित्येक काळ आपल्याकडे अनेक पत्रकार करताना दिसत आहेत. राहुल गांधींचे अलीकडचे कितीतरी व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी पाहते आहे की राहुल गांधी सरळ सरळ म्हणत आहेत की अच्छा आपको किसी ने भेजा है क्या? आप किनकी बात कर रहे? शरद पवारांचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने जेव्हा त्यांना एखादा प्रश्न घ्यायचा नसतो किंवा त्यांना आवडत नाही तेव्हा त्यांनी झापलेला आहे पत्रकारांना. पण अशा पद्धतीने सतत म्हणजे अक्षरशः लोकांना उद्वेग आणि राग येईल अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं हे पत्रकारांना शोभतं का? तिकडच्या काळामधलं जे बरं वाटलेलं एक चॅनल आहे ते म्हणजे लल्लन टॉप. तिथे मी सौरभ सारख्या पत्रकाराला पाहते आहे की तो थेट प्रश्न विचारतो. मग तिथे समोरचा माणूस कोणी का असेना एक समानता तुमच्या मुलाखतींमध्ये प्रश्न विचारण्यामध्ये असली पाहिजे, जी आज कुठेतरी मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये तर मला दिसतच नाहीये. म्हणजे आत्ता अलीकडे मी देवेंद्रजींचं आणखीन एक मुलाखत बघितली की त्याच्यामध्ये त्यांना देवेंद्र म्हणाला तो आणि त्यावर जेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हटलं की देवेंद्र म्हणतात तिथेही त्याचा इतका तो आगाऊपणा होता किंवा इतका त्याचा अहंकार होता. ओके, त्याने कुठेही सॉरी नाही म्हटलं. माफी मागायला काय हरकत आहे? आपण चुकीचे उच्चार करतो. तर सांगायचा उद्देश हा आहे की जिथे आपल्याला चुकीचं दिसतं तिथे नागरिकांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की जे तुम्हाला दरवेळेला दाखवलं जातं, तुम्हाला जे ऐकवलं जातं तेच सत्य असतं असं नाही. त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक विचार असतो. आज आपल्याकडे ज्या पद्धतीने भाजप आणि त्यांचं जे नेतृत्व आहे त्यांच्यावरती विरोधी पक्ष तुटून पडले आहेत, हे शंका घेण्यासारखं आहे. म्हणजे माझे काही भाजप आणि त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यांच्यामुळे मला काही फार फायदा मिळालेला नाहीये किंवा त्यांची जसं म्हणतात की पेड पत्रकारिता वगैरे तर असलं काही प्रकार नाहीये. पण दिसतंय ना डोळ्यांना समोर की तुम्ही इतकं कसं काय तुटून पडू शकता? हिंडनबर्गचा आरोप झाला, तुम्ही तुटून पडलात. अरे कोण आहेत हे लोक की जे तुमच्यावरती आरोप करतात? मला इथे आपल्याकडे एकचही हिंदी वाहिनी किंवा कोणत्याही भाषेतलं अ, वृत्तवाहिनी असेल किंवा वृत्तपत्र असेल, त्यांनी अशा पद्धतीने परदेशामध्ये ज्या ज्या काही स्कॅम्स होत आहेत किंवा तिथले जे काही विषमता आहे, सामाजिक किंवा आर्थिक विषमता आहे, याच्यावरती दिवसच्या दिवस किंवा रकानेच्या रकाने लिहिलेत आणि त्यांना जाब विचारले. असं आपल्याकडे कधी पाहिलंय का आपण? नाही पाहिलंय. म्हणजे आजही युरोपमधली पत्रकारिता आपल्याला धारेवर धरणार? आमच्याकडे प्रॉब्लेम नाही आहेत का? तर नाही आहेत, आजही आहेत. भारतामध्ये आजही अनेक प्रश्न आहेत. सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, अ, जातीय विषमता आहे. हे सगळं आहे. त्याचं प्रमाण कमी अधिक आहे, पण हे आहेत. हे मान्यच करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बदल हा सुद्धा अपेक्षित आहे आणि तो व्हायला हवा. पण ते करत असताना सतत परदेशी मीडियाने जे काही अधोरेखित केलेलं आहे ते घेऊन इथल्या मीडियाने त्याच्यावरती वाद निर्माण करायचे आणि त्याच्यावरनं इथल्या लोकांना धारेवर धरायचं. इथले राहुल गांधी आपले जाऊन तिकडे परदेशात जाऊन वाटेल ते बोलतात
माझं म्हणणं आहे की राहुल गांधीच नाही, इथे दुसरं जरी कोणी नेतृत्व असतं, उद्या नरेंद्र मोदी जरी परदेशामध्ये जाऊन भारताबद्दल चुकीचं बोलणार असतील किंवा भारतातले प्रश्न तिथे जाऊन मांडणार असतील दुसऱ्या व्यासपीठावरती, तर ते योग्यच नाही मंडळी. तुमचे अंतर्गत प्रश्न आहेत, तुमचे अंतर्गत जे काही अडचणी आहेत ह्या तुम्ही इथे आपापसामध्ये सोडवल्या पाहिजेत, असं मला एक नागरिक म्हणून वाटतं. आणि माझ्यासारखे विचार करणारे अनेक लोक आहेत की ज्यांना अशाच पद्धतीने वाटतं की तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही अंतर्गत पद्धतीने सोडवले पाहिजे. हे आपल्याकडे होत नाहीये आणि आपण वर्तमानपत्रांना सुद्धा किंवा तिथल्या संपादकांना, पत्रकारांना आपण विचारत नाही, आपण त्यावरती बोलत नाही. किंवा बोललो तर आपण सुद्धा खूप घाणेरड्या भाषेत पत्रकारांना बोलायला लागतो. मग कोणी कुत्रा म्हणते, कोणी अजून काय म्हणते. अरे कशाला आपण हे असं सगळं म्हणायचं? तुम्हाला पटत नाहीये. जे एनडीएच्या बाजूने आहेत त्यांना इतर लोक आवडत नाहीत, पत्रकार आवडत नाही जे विरोधात बोलतात, किंवा जे राहुल गांधी आणि त्यांच्या बाजूने आहेत त्यांना इकडचे पत्रकार आवडत नाही. तर अशा पद्धतीने पत्रकारांची वाटणी झाली आहे. हेच किती भयानक आहे. पत्रकारांच्या अशा वाटण्या झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने पत्रकार आज बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माझं कसं चांगलं होईल, मला कसं अजून एक मोठं पद मिळेल, अजून 4 लोकांबरोबर माझे इंटरव्ह्यूज होतील आणि ते 4 लोक घेऊन आपण मस्त आपापला जो काही वैयक्तिक लाभ आहे तो आपण अधिक करून घेऊयात, किंवा आपल्या जवळचे जे कोणी आहेत, चौकट जी आहे त्यांची त्यांची प्रत्येकाची ठरलेली, तसं ती चौकट घेऊन आपण जगूयात. तर हे हे पत्रकारांमध्ये सुद्धा जे दिसतं आहे हे बरोबर नाही. की तुम्हाला कोणती बाजू घ्यायची याचं स्वातंत्र्य आहे, पण ते किती आपल्याच समाजाविरुद्ध आपण जेव्हा बातम्या पेरतोय, जातीयवाद त्यामुळे आणखीन वाढतो आहे, आपण असे काही प्रश्न विचारतो आहोत की त्याच्यामुळे तिकडे काडी लागते आहे, हे सगळं या सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा ते बोलत आहेत. तर हे कुठेतरी थांबायला हवं आणि त्यावरती या पत्रकारांनी विचार करायला हवा असं प्रामाणिकपणाने वाटतं. आता पुन्हा निवडणुकांचा काळ आहे, म्हणजे आता सगळ्यांचीच चलती आहे, टीआरपी प्रत्येकाला हवा आहे, त्याच्यासाठी तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारणं. आणि अशा लोकांना आपण मुलाखती देऊन आपण आपला सन्मान कमी नाही का करत आहोत, असा विचार आता भाजपवाल्यांनी करावा जमला तर. आम्ही आमच्यासारखे लोक आहेत, आम्ही फक्त बोलू शकतो, आमचं तुम्ही ऐकाच असा आमचा काही आग्रह नाही, ना पत्रकारांना आहे ना नेत्यांना आहे, पण विचार मात्र जरूर करा. कारण एक नागरिक म्हणून आम्हाला हे सगळं आवडत नाहीये आणि आम्हाला हे योग्य वाटत नाहीये. अशा पद्धतीने कोणत्याही नेत्याचा अपमान व्हावा हे पत्रकारितेच्या दृष्टीने आणि नागरिक म्हणून समाजाच्या दृष्टीने सुद्धा योग्य नाही असं मला वाटतं. त्याच्यामध्ये पण आर्थिक आणि सामाजिक, म्हणजे पद प्रतिष्ठा जे काही असेल त्यांना अपेक्षित, तर त्या पद्धतीने मोठं होण्यासाठी तुम्ही राज्यातलं वातावरण किंवा देशातलं वातावरण जेव्हा गढूळ करता, तेव्हा मात्र ही पत्रकारिता चांगली आहे किंवा योग्य आहे असं वाटत नाही. आणि मग प्रश्न पडतो की हे निवांत झालेले पत्रकार आहेत का, की यांना कशाचंच काही पडलेलं नाहीये. हे सगळं पाहिल्यानंतर यांना कधी कधी प्रश्न पडतो की राज्यामध्ये महायुती मधले जे काही घटक पक्ष आहेत आणि त्यांचे नेते आहेत, म्हणजे नितीन गडकरींसारखे ज्येष्ठ नेते आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे आहेत जे स्वतः मुख्यमंत्री आहेत, अजित पवार आहेत, तर स्वतःचा अपमान करून घ्यायला ही मंडळी का बरं या पत्रकारांना अशा मुलाखती देत असतील? म्हणजे यांचा सुद्धा काही व्हिडिओ वगैरे यांच्याकडे आहे का, म्हणून ही मंडळी जी आहे ती यांना वारंवार मुलाखती देतात. तर खरंच कमाल वाटते. म्हणजे यांना मुलाखती देऊन आता म्हणजे निवडणुका तोंडावर असताना काहीतरी ते वधवून घेतात तुमच्याकडनं आणि त्याचा मग मथळे होऊन त्याचे टायटल्स होऊन ते पूर्ण तुमच्या विरोधामध्ये फिरवले जातात. तर हे काही शहाणपण वाटत नाही. खरं तर अशा पत्रकारांना आणि पत्रकारिता चालवणाऱ्या संस्थानांना समज देण्याची गरज आहे, पण होतं मात्र उलटच. मला असं वाटतं की पत्रकारांनी जरूर प्रश्न विचारायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये एक डिग्निटी, एक सन्मान असायला पाहिजे. जर राजदीप सरदेसाईंना उद्या कोणी विचारलं की बाबा तुम्हाला हे कसं जमतं की तुम्ही एका राज्यामध्ये राहता, तुम्ही एका ठिकाणी तुमचा जन्म आहे, तुम्ही अजून 4 ठिकाणी तुमची घरं आहेत, तुमची पत्नी जी आहे सुविद्या ती एका
ठराविक पक्षाची आज राज्यसभेवर निवडून आलेली मंत्री आहे. तर हे सगळं गणित तुम्ही कसं जमवता? आणि हे जर तुम्हाला पुन्हा 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 खोदून जर यांना प्रश्न विचारला तर तो त्यांना आवडेल का? नक्कीच नाही. प्रश्न नक्कीच विचारायला हवे, पण त्याची पद्धत आणि ते कुठे आणि कधी विचारायचे, त्याची वेळ आणि काळ हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि ती वेळ, काळ आणि ती पद्धत आज पत्रकारांची कुठेतरी चुकते आहे असं खेदाने म्हणावंसं वाटतं. तुलनेने हे सगळेजण खूप मोठे आणि दिग्गज आहेत. कारण इतकी वर्ष सातत्याने एखाद्या पदावरती राहणं हे कर्तबगारीच आहे त्यांची. ही कर्तबगारी बऱ्या आणि वाईट दोन्ही अर्थाने असते. कारण कधी-कधी त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जसे राजकारणामध्ये आपण बघतो की लॉबिंग असते, तशी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला संपादक पद मिळावं, एक हुद्दा मिळावा किंवा अमुक एक बीट मिळावं, याच्यासाठी सुद्धा लॉबिंग असते मंडळी. आणि हे पत्रकारितेतल्या अनेकांना माहिती आहे आणि त्याला काही सध्या तरी पर्याय नाहीये. आणि आता तर निवडणुकांचा काळ आहे, त्यामुळे या सगळ्याचा जो बाजार आहे हा चांगलाच गरम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आधी आहे ना मंडळी, मला निखिल वागळे आवडायचे किंवा रमेश कुमार यांच्या जे काही रिपोर्ट त्यांचे असायचे किंवा जे काही त्यांचे डिबेट्स असायचे, हे मला खूप आवडीने पाहायला आवडायचे की माझ्यासारख्या अनेकांचे ते आवडते कार्यक्रम होते. पण कालांतराने हे लक्षात आलं की ही मंडळी ज्या पद्धतीने ऐरावी करतात किंवा एककल्लीपणा त्यांच्या त्या वार्तांकनामध्ये किंवा त्या चर्चेमध्ये यायला लागतो, तेव्हा प्रश्न पडतो. आणि जेव्हा ही मंडळी वारंवार म्हणतात की संविधान आणि स्वातंत्र्य आहे, जेव्हा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला हवं आहे, तेव्हा दुसऱ्यांना सुद्धा ते स्वातंत्र्य संविधानाचं आणि त्यांच्या स्वातंत्र्याचं आपण द्यायला हवं. तिथे मात्र त्यांना आपण क्रिटिसाइज करतो आणि त्यांना ट्रोल करतो. हे योग्य नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची एक विचारधारा घेऊन चालता, तशी तुमची एक डावी विचारसरणी आहे, तशी उजवी विचारसरणी असणारच आहे. मग त्यांचा सन्मान तुम्ही का करत नाही? हे दोन्ही बाजूंनी व्हायला हवं. आपले विचार मांडत असताना दरवेळेला आपण दुसऱ्यांना कमी लेखणं, यापेक्षा मी माझी लाईन जी आहे, आपल्याकडे म्हणतो आपण उदाहरण देतो की दुसऱ्याची लाईन कापण्यापेक्षा आपण आपली जी लाईन आहे ही मोठी करावी. तर हे आपले पत्रकार कधी शिकणार? मराठीमध्ये आपल्याकडे आज ज्या पद्धतीने वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत किंवा वृत्तवाहिन्यांमधून बातम्या येतात, तिथे तर काय एकदमच मनोरंजन आहे. म्हणजे प्रत्येक जण आपापला कट्टा, आपापली खुर्ची, आपापले मंच, आपापल्या भेटी असे काही ठराविक कार्यक्रम घेऊन मस्त एकदम गारंगार झालेले पाहायला मिळतात. या एसीतनं उठायचं, दुसऱ्या एसीत जायचं, तिकडे छानपैकी मस्त गप्पा करायच्या, चर्चा करायच्या आणि निवांत व्हायचं. मग आपलं स्थान बळकट राहील किंवा आपल्याला अपेक्षित असलेला फायदा कसा मिळेल यासाठी कोणत्या तरी एखाद्या पक्षाची बाजू पकडायची आणि खोटी कोणतीही नरेशन्स जी आहेत ती लावत राहायची. या पाठीमागे आपल्या या वार्तांकनामुळे आज समाजामध्ये वातावरण कलुषित होतंय का? जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होते का? किंवा दंगलीचं स्वरूप येऊ शकतं का? दंगल झाली नसेल तर दंगल झालीये म्हणतात, हल्ला झाला नसेल तर हल्ला झालाय म्हणतात. तर हे कुठे चाललोय आपण? चाललंय ना, आग लागते ती लागू दे. माझ्या चॅनलचा टीआरपी वाढतोय, माझ्या वर्तमानपत्राचा खप वाढतोय. आता तर सगळे डिजिटल व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यामुळे तिथे किती व्ह्यूज येतात, तिथे किती लोक तुमचा पेपर वाचतायत, याप्रमाणे जाहिराती मिळतात, त्याप्रमाणे तुमची व्ह्युअरशिप वाढत जाते, पैसे तुम्हाला मिळत जातात. तर हे सगळं गणित जे आहे हे सगळं बदलत गेलेलं आहे. आणि त्याप्रमाणे अनेक जी पत्रकार आणि त्यांची जी संस्थानं आहेत ते एकदम निवांत झालेली आहेत. समाज कुठे जातोय तो जाईना का? देश कुठे जातोय ते जाईना का? देशाला दिशा देण्याऐवजी आपल्याला अपेक्षित असलेली जी काही राजकारणांची सत्ता आहे ती येण्यासाठीची परिस्थिती निर्माण करण्यासाठी मग देशाची आणि समाजाची दशा का होईना, पण त्यासाठी आज हे पत्रकार झटताना पाहायला मिळत आहे. याचसाठी आपल्या पूर्वजांनी अट्टहास केला होता का स्वातंत्र्याचा? अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. अनेकांनी वर्तमानपत्रांमधून इंग्रज सरकारला खडे बोल सुनावले. नंतरच्या काळात सुद्धा सरकारला
या वर्तमानपत्राचा एक दबदबा होता आणि नेते असतील किंवा समाजामध्ये जे काही अनिष्ट वागणारी मंडळी असतील तर या सगळ्यांना वचक होता. आता हा वचक राहिलेला नाहीये. कारण आता चॅनल आणि पत्रकार हे मॅनेज होऊ लागले आहेत. असं सर्वसामान्यांपर्यंत एक मेसेज गेलेला आहे. तर कुठेतरी थांबून या सगळ्यावरती विचार करायची गरज आहे. आणि हा जो खुर्चीत रुमाल टाकून जे पत्रकार बसलेत त्यांनी त्यावर विचार करण्याची गरज आहे. अर्थात सरकारने सुद्धा विचार करण्याची गरज आहे की अशा पद्धतीची जी भडकाऊ पत्रकारिता आहे तर त्या पत्रकारितेला कुठेतरी एक लगाम बसला पाहिजे आणि कुठेतरी या सगळ्यांना समज दिली पाहिजे. कारण बघताना आज फक्त देशामध्येच लोक बघतात असं नाहीये, तर संपूर्ण जगभरामध्ये तुम्हाला बघत असतात लोक. नेत्यांची प्रतिमा तर मलिन होतेच, पण त्याचबरोबर देशाचीही प्रतिमा मलिन होते की यांचा देश हा असा कसा, इथे अशा पद्धतीचं वातावरण आहे. तर या सगळ्याचा विचार त्या संबंधित लोकांनी करायला हवा एवढंच वाटतं. काही चुकलं असेल माझं बोलताना तर मी माफी मागते. कारण मी म्हटलं तसं तुलनेने आमच्यासारखे लोक खूप लहान आहेत, कल्पना आहे आम्हाला. पण तरीही कधीतरी असं वाटतं की लहान तोंडी मोठा घास घेऊन विनम्रपणाने हे बोलावं असं वाटतं की ही जी पत्रकारिता आहे ही योग्य नाहीये. समाजामध्ये आग लागेल असं काही वातावरण निर्माण करू नका. निवडणुकांचा काळ आहे. या छोट्याशा आपल्या बातमीने किंवा आपल्या भडकाऊ वृत्तांकनाने कुठेतरी दंगली उसळतील आणि त्याच दंगली आपण मग परत 24 तास दाखवत राहणार. तर हे जे काही दुष्टचक्र चालू आहे हे पत्रकारितेमध्ये थांबावं एवढीच या सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि भाजपाला सुद्धा माझं म्हणणं आहे की अशा पत्रकारांना म्हणजे जर तुम्हाला सत्ता हवी असेल महायुतीला तर अशा पत्रकारांना तुम्ही मुलाखती मुळात आधी देताच का? त्याच्यापेक्षा आज कितीतरी अनेक लहान मोठे पत्रकार आहेत, छोटे छोटे चॅनल्स आहेत युट्यूबचे किंवा पॉडकास्ट आहेत, तर या सगळ्यांना तुम्ही मुलाखती दिल्यात तर ते जास्त चांगलं आहे. विषय जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा. तुमच्या ओळखीमधल्या लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि तरच आमच्यासारखे जे लोक आहेत ते इथे येऊन बोलण्याचा प्रयत्न करतील आणि सगळ्यांनी मिळून आपण हा विचार आपल्या वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांमध्ये सुद्धा बोलायला हवा, त्याच्यावरती चर्चा करायला हवी. कारण आपण जर ती चर्चा केली तरच हे सगळं जे आहे ते या पत्रकारांपर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.